स्वामी, या सर्व सृष्टीचे तुम्हीच मूळ स्रोत आहात। तुम्ही आदिपुरुष आहात, तुम्ही जगतपिता आहात। हे सर्व ग्रह तुमच्याच भोवती प्रदक्षिणा घालत आहेत। तुमच्या आत हे सर्व ब्रह्मांड सामावलं आहे। ते तुमच्या आतही आहे आणि बाहेरही आहे। आणि उज्जैन नगरीमध्ये विक्रम यातला श्रेष्ठ ग्रह कुठला हे ठरवण्यासाठी ज्ञानसभा भरवतो आहे। ग्रहांची स्थिती तर असं सांगत आहे की विक्रमाने पहिल्या प्रहरात ही सभा भरवू नये, तसे न करणे हेच त्याच्यासाठी भल्याचे आहे। आणि यातून जो निष्कर्ष निघेल त्याचे मोजमाप शनिदेवच करतील। त्याने आता हट्ट धरू नये की कुणाला श्रेष्ठ म्हणायचे। त्याने सरळ सर्व ग्रहांना शरण जावे, हेच उत्तम। मनुष्याने ज्ञान मिळवावं, सर्व काही पाहण्याची क्षमता मिळवावी, परंतु काही गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नये। अहो, पद्मसेनेला तुमच्याशी काही बोलायचं आहे। काय म्हणते आमची राजकन्या? सांग आता। माझी अशी इच्छा आहे की आता जो प्रदोष येतो आहे त्या तिथीला आपण महादेवांचा उत्सव साजरा करूयात। अन्नदान, वस्त्रदान करूयात। हो, पण यात मला विचारण्याची काही आवश्यकताच नाही। मी या उत्सवाला नकार कसा देईन? अहो, तुमच्या ध्यानात आलं का हे सगळं ती कशासाठी करते आहे? महादेव प्रसन्न व्हावे आणि उज्जैनहून लवकर संदेश यावा म्हणून। आत्ता आलं ध्यानात, हे मला समजलंच नाही। अहो, कधी एकदा उज्जैन राजा विक्रमादित्य यांचा संदेश येतोय असं झालंय तिला। आई, काय हे? मी सेवकांना सांगतो, तुम्हाला हवा तसा उत्सव साजरा करा। झालं तुझ्या मनासारखं? होय। या ज्ञानसभेत आपण आतापर्यंत चंद्र, मंगळ, शुक्र, बुध अशा ग्रहांची महती विद्वान मंडळींकडून ऐकली आहे। आता आपण गुरु या ग्रहाबद्दल जाणून घेऊयात। आणि त्यासाठी मी या सभेत आचार्य माधवानंद यांना विनंती करतो की त्यांनी गुरु या ग्रहदेवतेबद्दल सांगावं। महाराज विक्रमादित्य आणि या ज्ञान सभेत उपस्थित असलेल्या सर्व ज्ञानी जनांना वंदन करून मी माझे चिंतन या सभेसमोर मांडतो। प्रथमतः बुद्धीची देवता श्री गणेशाला वंदन। हे गणेशा, सर्व दिशा मुक्त कर। हे प्रभो, दश दिशातून तुझे तेज येऊ दे। यानंतर अंतराळात असलेल्या गुरूंना वंदन। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म
तस्मै श्री गुरुवे नमः। या सृष्टीत गुरूंना सर्वश्रेष्ठ मानण्यात आलं आहे। देवतांना गुरु करण्याचा अधिकार नाही, परंतु हा अधिकार मनुष्यास मात्र आहे। आणि मनुष्य जेव्हा गुरूंना शरण जातो तेव्हा गुरु त्याच्या सर्व कर्मबंधनांचा नाश करतात, त्याच्या सर्व कर्मबंधनातून त्याला मुक्त करतात, त्याच्यावर कृपा करतात। तुम्ही भक्ती मार्गातून, योग मार्गातून, कर्म किंवा ज्ञान मार्गातून पुढे वाटचाल करू शकता, परंतु त्या एका अत्युच्च स्थानी तुम्हाला केवळ गुरुच घेऊन जाऊ शकतो। गुरुचा महिमा अगाध आहे। म्हणूनच आपण म्हणतो, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव। हे गुरुदेव, तुम्हीच सर्व आहात। तुम्हीच तुमच्या शिष्याला मोक्षाप्रत घेऊन जाऊ शकता। गुरुच्या मुखातून जे ज्ञान येते ते स्वयंसिद्ध असते, ते सिद्ध होऊनच आपल्यापर्यंत येते। त्यामुळे ते वेगळं सिद्ध करायची गरज राहत नाही। देवानां च ऋषीणां च गुरुं कांचन सन्निभं, बुद्धिभूतं त्रिलोकेशं, तं नमामि बृहस्पतिम्। जय गुरुदेव। खरंच तुम्हीच आदि गुरु आहात स्वामी। या नवग्रहांना शक्ती देणारे तुम्हीच आहात। सगळ्या सृष्टीमध्ये शिवतत्वाचेच अधिष्ठान आहे। पार्वती, तू माझी अर्धांगिनी आहेस, तुला शिवतत्व ठाऊक आहे। हे ज्ञान सगळ्यांना नाही। स्वामी, ज्ञानसभा सुरू आहे, त्यावर तुम्ही काय निर्णय घ्याल? सभेत इतके ज्ञानी लोक आहेत की त्यांच्या समोर विक्रम त्याचे म्हणणे मांडण्याचा हट्ट धरणार नाही। आणि खरंच नवग्रहांना त्याने शरण जावे, पण त्याच्या वागण्यावर पद्मसेनेचे भविष्य अवलंबून आहे। स्वामी, विक्रमाला हे का कळू नये की तुम्ही सर्वांचे मूळ आहात, करता करविता तुम्हीच आहात। मग श्रेष्ठ कोण, ह्या प्रश्नाला काय अर्थ राहतो? मनुष्याला जेव्हा त्याच्या बुद्धी आणि तर्क यांचा अहंकार होतो तेव्हा तो असा वागतो। त्याला सर्व समजले आहे आणि तो म्हणतो तेच खरे, असा जेव्हा त्याला अहंकार होतो तेव्हा तो असा वागतो। विक्रम हा तर्काला प्राधान्य देतो, पण पद्मसेना ही पूर्णपणे वेगळी आहे। तिच्यासाठी भक्ती, श्रद्धा हेच महत्त्वाचे आहे। तिला तर्क लागत नाही, कारण तिच्यासाठी भक्ती महत्त्वाची आणि भाव महत्त्वाचा। झाली का उत्सवाची तयारी? वय, तुमसने पूजेला काय लागतं ते समज ठाव हाय। झाली हाय तयारी। हे बघ, फुलं, चंदन, बेल, धूप, सुगंधी जल, दूध, वस्त्र सगळं आणून ठेव। कसलीही उणीव नको राहायला। आपल्याकडून कधी काही कमी राहिलंय? वय, चल।
घ्या, आलीच पद्मसेना. काय हे, किती उशीर? माते, पिताश्री, मला माफ करा. मला यायला उशीर झाला खरा, पण इथे येण्याच्या आधी सतत मनात हीच धाकधूक होती की ही सगळी तयारी नीट झाली असेल ना. अगं पण तू चिंता कशाची करतेस? जसं तू मनात ठरवलं होतं अगदी तशीच पूजेची आणि अभिषेकाची तयारी झालेली आहे इथे. तुझ्याच मनात होतं ना की आपण श्री महादेवांची मोठी पूजा करावी, राज्यात मोठा उत्सव साजरा करावा. आता अजून वेळ न घालवता आपण पूजेला सुरुवात करूया. होय. हे श्री महादेवा, मी आपली भक्त म्हणून मनोभावे तुमची पूजा आणि अभिषेक करतेय. आपण त्याचा स्वीकार करावा. पद्मसेना, किती भोळी आहेस तू. तुझी भक्ती आहे, तुझी श्रद्धा आहे, पण तिथे तुझा होणारा नवरा मात्र केवळ तर्काने वागतोय. तर्क, ज्ञान यांचा त्याला गर्व आहे. सगळ्या गोष्टी बुद्धीने नाही समजावून घेता येत. आश्चर्य आहे की तुला असाच राजा पसंती पडला. पद्मसेना, मीही सांगू शकणार नाही की पुढे काय होईल. या सभेत विक्रम काय करतोय हे बघणं आवश्यक आहे. मी त्याच्या राशीत प्रवेश करतो आहे, पण तो पूर्ण करावा की नाही हे त्याच्यावर आहे. कारण त्याने प्रहर चुकीचा निवडला आहे. बघू आता काय होतंय. प्रत्येक ग्रहाची महती ऐकताना असे वाटते आहे की काय श्रेष्ठत्व आहे प्रत्येक ग्रहाचं. ही ज्ञानसभा मी इथेच थांबवतो आणि माझ्या मनात जो निर्णय झाला आहे तो निश्चित करून घोषणा करतो. राजन, मी शनिदेवांची भक्ती करतो. माझी त्यांच्यावर अपार श्रद्धा आहे. त्यांच्याविषयी मी काही न सांगताच आपण निर्णय घेऊ नये असं मला वाटतं. राजन, राजपुरोहितांना त्यांचे चिंतन मांडण्याची संधी द्यावी.
आचार्य, सूर्यास्त होण्याची वेळ जवळ येईल आणि माझ्याकडे वेळच उरणार नाही. पण आपण म्हणता आहात तर राजपुरोहित यांना संक्षिप्त स्वरूपात शनीविषयी सांगण्यासाठी मी सहमती दर्शवतो. राजन, आपण माझ्या आराध्याचा उल्लेख एकेरी केलात. हे योग्य नाही. गुरुदेव, आधी त्यांचं महत्व तरी सांगा. मला त्यांच्याबद्दल आदर वाटेल असं काहीतरी सांगा. हे श्री शनिदेव, आपले वर्णन करताना माझ्याकडून योग्य शब्द येऊ द्या. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्चरम. ओम ऐं ह्रीं श्रीं शनैश्चराय नमः. ज्यांचा वर्ण निळा आहे, ज्यांचे पिता सूर्य आणि माता छाया आहेत, ज्यांचे बंधू यम आहेत, त्यांना माझा नमस्कार. मला असं वाटतं की तुम्ही ज्ञानसभेला जायला हवं होतं. ठरवूनच गेलो नाही मी त्या ज्ञानसभेत. कारण मी गेलो असता शांत बसलो नसतो, हस्तक्षेप केलाच असता आणि मग आणखी एक विवाद उत्पन्न झाला असता. विक्रम इतका का आग्रही झाला यावेळी? राजपुरोहित असं म्हणतात की शनिदेव येतात त्याआधी मनुष्याची बुद्धी अशी फिरते की तो चुकीचे निर्णय घेऊ लागतो. पण तुम्ही तिथे असता तर, आणि काही चुकीचं घडणार असेल तर तुम्ही विक्रमला थांबवलं असता ना? नाही, आता जे काही घडणार आहे ते कुणीही थांबवू शकत नाही. अहो, तुम्ही असं का बोलता आहात? मी योग्य तेच बोलतोय. विक्रम आता चुकीचे निर्णय घेतोय. मग आता आपण ज्ञानसभेत जाऊ आणि थांबवू सगळं. आता ते शक्य नाही. ज्ञानसभा आता सुरू झाली असेल आणि विक्रमाला थांबवणे आता शक्य नाही. स्वामी, तुम्ही का काही बोलत नाही आहात? आता जे काही सुरू आहे ते भविष्य काळात लिहून ठेवलेलं असेल आणि लोक त्याचं पारायण करतील. स्वामी, मलाही तेच वाटतंय की शनीचे महत्त्व नेमकं काय आहे ते ह्या निमित्ताने समजेल. पण एक ध्यानात येतंय माझ्या, विक्रमादित्य आणि पद्मसेनेच्या विवाहाचा योग लगेच दिसत नाही. तो दूरच जाताना दिसतोय. विक्रमादित्य खूप मोठी चूक करणार असं दिसतंय.